कोपरगाव शहरात महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विविध ठिकाणी ध्वजारोहण संपन्न झाले। तहसील कार्यालय कोपरगाव येथे आयोजित केलेला मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला। 1 मे 2026 रोजी सकाळी 8 वाजता झालेल्या समारंभात तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। नगरपालिका येथे नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते तर कोपरगाव शहर तसेच तालुका पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार आणि पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले। तहसील येथे मुख्य शासकीय ध्वजारोहणासाठी आमदार काळे, नगराध्यक्ष संधान, प्रभारी तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, मुख्याधिकारी सुहास जगताप, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे आदींसह आजी माजी नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, विविध शाळांचे विद्यार्थी, शासकीय अधिकारी कर्मचारी, पोलीस अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते। यावेळी राष्ट्रगीत आणि राज्यगीताचं गायन करण्यात येऊन ध्वजाला मानवंदना देण्यात आली। आज या ठिकाणी 1 मे या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना होत आपण हा दिवस स्थापनेचा दिवस म्हणून साजरा करत असतो। आजच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये जे मराठी भाषिक आहेत हे सर्व ज्या ज्या जागांमध्ये राहतात या सर्व जागा एकत्रित करून आपल्या राज्याची स्थापना केली आणि स्थापना होत असताना अनेक लोकांनी त्याच्यामध्ये बलिदान दिले आणि मग आजचा दिवस ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्यासाठी समर्पित आहे। आज महाराष्ट्रात अनेक उद्योग असतील किंवा महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे। देशामध्ये महाराष्ट्र राज्य हा 1 नंबरचा राज्य आहे आणि याला सातत्याने पुढे नेण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू एवढी विनंती या निमित्ताने करेल। आपल्या सर्वांना आजच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या त्याचप्रमाणे कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। 1 मे 1960 रोजी आपलं महाराष्ट्र राज्य स्वतंत्र अस्तित्वात आलं आणि हे अस्तित्वात आणण्याकरिता संघर्ष आणि मोठ्या कष्टातून हे राष्ट्र आपलं तयार झालं। याकरिता बऱ्याच थोर पुरुषांनी, महान व्यक्तींनी याकरिता बलिदान दिलं, त्यांना आज आम्ही नमन करतो। या महाराष्ट्राची भूमी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारातून घडलेली आहे आणि तोच वारसा आज सर्वजण चालवत आहे आणि इथून पुढेही तो वारसा चालवण्याची आपली जबाबदारी आहे। त्याचप्रमाणे आज कामगार दिन कामगारांच्या गौरवाचा दिन आहे। त्यांनी केलेल्या कामामुळे आज आपलं महाराष्ट्र भारतामध्ये प्रगतीपथावर आहे आणि इथून पुढेही ते असेच प्रगतीपथावर राहील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि सगळ्या नागरिकांना कोपरगाव नगर परिषद, आमचे सर्व नगरसेवक व सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आणि आज बुद्ध पौर्णिमा पण आहे। बुद्ध पौर्णिमेनिमित्त सुद्धा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याच्या प्रगतीचा गौरव करण्यात आला असून कामगार दिनाच्या निमित्तानं विविध क्षेत्रातील कामगारांच्या योगदानाचाही सन्मान करण्यात आला आहे। यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।